नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की चुंबक हा स्वतःभोवती एक प्रभाव निर्माण करतो जो दुरूनच त्याच्या उपस्थितीची जाणीव करून देतो आणि या प्रभावालाच आपण चुंबकीय क्षेत्र असे म्हणतो, बरोबर? जेव्हा इतर चुंबक या चुंबकीय क्षेत्रात येतात तेव्हा त्यांना आपोआप एक बल जाणवते, म्हणजे हे चुंबकीय क्षेत्रच इतर चुंबकांना ढकलते किंवा ओढते। पण बघा, जर आपण या चुंबकीय क्षेत्राला पिवळसर ढगासारखे समजले तर ते फारसे उपयोगाचे ठरणार नाही, कारण त्यातून आपल्याला कळत नाही की हे चुंबकीय बल कुठे जास्त असते आणि कुठे कमी असते। उदाहरणार्थ, आपल्याला माहीत आहे की चुंबकाजवळ हे बल जास्त असते, पण चुंबकापासून दूर गेल्यावर ते कमी होते। तसेच इतर चुंबकांना कोणत्या दिशेने बल जाणवेल हेही त्यातून कळत नाही। याच कारणामुळे आज आपल्याकडे हे चुंबकीय क्षेत्र दाखवण्याची एक चांगली पद्धत आहे, ती म्हणजे सर्वत्र रेषा काढणे। आपण त्यांना चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा म्हणतो आणि म्हणून या व्हिडिओमध्ये आपण नेमके पाहूया या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा कशा काढायच्या आणि त्या कशा वाचायच्या। म्हणून या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा काढायला सुरू करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधावी लागेल। आपण ठरवलं आहे की कोणत्याही बिंदूवरील चुंबकीय क्षेत्राची दिशा ही ज्या दिशेने चुंबकाचा उत्तर ध्रुव बल अनुभवतो त्या दिशेने असेल। उदाहरणार्थ, मला इथे चुंबकीय क्षेत्राची दिशा जाणून घ्यायची असेल तर मला या बिंदूवर एक छोटासा चुंबक ठेवावा लागेल आणि त्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाला कोणत्या दिशेने बल जाणवते हे पाहावं लागेल। तर मग हे आपण कंपासच्या मदतीने करू शकतो, कारण या कंपासमध्ये एक लहानशी चुंबक सूची असते जी गोलाकार फिरण्यास मोकळी असते, म्हणून ती आपल्याला बलाची दिशा दाखवते। मग या कंपासमधील चुंबक सूचीचा लाल भाग हा उत्तर ध्रुव असतो आणि काळा भाग हा दक्षिण ध्रुव असतो। म्हणून आता हा कंपास मी इथे ठेवतो आणि पाहतो तर असे दिसते की उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुव आकर्षित करतो, त्यामुळं उत्तर ध्रुव या दिशेने ओढला जातो। त्यामुळे व्याख्येनुसार या बिंदूवरील चुंबकीय क्षेत्राची दिशा ही या बाजूने आहे। तसंच मला इथे दिशा पाहायची असेल तर मी पुन्हा या बिंदूवर कंपास ठेवतो आणि आता आपण पाहतो की इथे उत्तर ध्रुवाला या उत्तर ध्रुवाकडून ढकलले जाते, म्हणजे ते या दिशेने परावर्तित होते, म्हणून इथले चुंबकीय क्षेत्र या दिशेने आहे। हे दोन बिंदू समजायला सोपे आहेत, कारण एका ठिकाणी उत्तर ध्रुव आकर्षित होतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो दूर ढकलला जातो। पण जर मी काही वेगळे अनियमित बिंदू घेतले, जसे की इथे किंवा इथे, तर तिथे अंदाज लावणे सोपे नाही। पण प्रायोगिकरित्या मला फक्त त्या ठिकाणी कंपास ठेवायचा आहे आणि हा कंपास मला कोणती दिशा दाखवतो हे पाहायचं आहे। आता बघा, इथे उत्तर ध्रुव या दिशेला दाखवतो, म्हणून चुंबकीय क्षेत्राची दिशा ही याच दिशेने आहे। तुम्ही विचार करत असाल की आपण उत्तर ध्रुवच का निवडतो, दक्षिण ध्रुव का निवडला नाही? तर बघा, त्यावेळी लोकांनी ठरवलं की आपण एका ध्रुवाला प्रमाण म्हणायचं, मग फक्त उत्तर ध्रुवाला प्रमाण म्हणून घेतलं, बस इतकंच, यामागे दुसरं काही कारण नाही। त्यानंतर आता जर मला सर्वत्र चुंबकीय क्षेत्राची दिशा काढायची असेल तर मला हा प्रयोग पुन्हा पुन्हा करावा लागेल। हा कंपास वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावा लागेल आणि मग हे बाणांचे चिन्ह काढत जावे लागतील। तर हे मजेदार आहे, पण तेवढंच हे कष्टदायक सुद्धा आहे। पण बघा, आपल्या खान अकॅडमीवर याच प्रयोगाला करण्यासाठी एक आभासी प्रोग्राम आहे, म्हणजेच एक सिम्युलेशन आहे, जिथे तुम्ही हे सगळं संगणकावरच करू शकता, म्हणून हे काम खूप वेगाने होते। चला मग त्या आभासी प्रोग्रामकडे जाऊया आणि सर्व ठिकाणी चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधूया। हा बघा, तो आभासी प्रोग्राम आहे। तर यामध्ये हा या बाजूला प्रोग्रामचा कोड आहे, ज्याची आपल्याला काळजी घ्यायची गरज नाही, आणि ही आहे ती प्रोग्राम विंडो की जिथे आपण हा प्रयोग आभासी पद्धतीने सुरू करू शकतो। सुरू करण्याआधी हे लक्षात घ्या की मी आभासी प्रयोगाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, म्हणून जर तुम्हाला व्हिडिओनंतर इथे येऊन स्वतः हे करून बघायचं असेल तर फक्त त्या लिंकवर क्लिक करा। तर बघा, ही इथे मांडणी आहे। ही मांडणी जवळजवळ चुंबकासारखीच आहे। इथे आपल्याकडे एक पट्टी चुंबक आहे आणि एक कंपास आहे, जो आपल्याला चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधायला मदत करेल। त्यानंतर इथे काय लिहिले आहे ते बघा, इथे असं म्हटलं आहे की बाण काढण्यासाठी स्पेस बार दाबा, आणि याचमुळे मला ही गोष्ट खूप आवडली। उदाहरणार्थ,
इथे जर आपण पाहिले तर आता आपल्याला माहीत आहे की चुंबकीय क्षेत्राची दिशा उत्तर ध्रुवाच्या दिशेने आहे, म्हणजे डावीकडे. मी जर स्पेस बार दाबला तर इथे आपोआप एक बाण दिसतो. पुन्हा स्पेस बार दाबला तर इथे अजून एक बाण येतो. पुन्हा स्पेस बार दाबला तर इथेही एक बाण येतो. म्हणून आपण काय करूया तर आपण सगळीकडे स्पेस बार दाबत दाबत जाऊया आणि सर्व ठिकाणी चुंबकीय क्षेत्र कसं दिसते ते शोधून काढू. चला तर मग हे करूया. सुरुवातीला हे सगळं अगदी अनियमित वाटेल, पण जसे जसे आपण जास्तीत जास्त बाण काढत जाऊ तसे तसे इथे एक नियमित कल दिसायला लागेल. आता आपण हे चित्र परत आपल्या ड्रॉइंग बोर्डवर आणूया. मग आता या चित्राकडे नीट बघा. इथे एक विशिष्ट कल दिसतोय का? सगळ्या बाणांकडे नीट पहा. ते सगळे उत्तर ध्रुवाकडून दूर जात आहेत आणि हळूहळू वळून दक्षिण ध्रुवाकडे येत आहेत. म्हणूनच आज आपण चुंबकीय क्षेत्राचं प्रतिनिधित्व अशा या बाणांनी नाही तर सलग रेषांनी करतो. या रेषा उत्तर ध्रुवापासून सुरू होतात आणि दक्षिण ध्रुवाकडे जातात. आपण रेषा काढतो कारण सगळीकडे बाण काढण्यापेक्षा रेषा काढणं सोपे असते. बाण सगळीकडे काढणं खूप कष्टाचं आहे. म्हणून आपण अशा रेषा काढतो आणि त्यावर एक बाण ठेवतो जो उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी दिशा दाखवतो. अशा प्रकारे आज आपण चुंबकीय क्षेत्र दाखवतो. सर्वच ठिकाणी ते उत्तरेकडून दक्षिणेकडे असते. आता मला माहीत आहे की ही आकृती थोडीशी ओबडधोबड दिसत आहे, म्हणूनच मी आधीच याची एक छानशी आकृती काढून ठेवली आहे. ही बघा. चला आता या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांच्या काही महत्त्वाच्या गुणधर्मांची यादी करूया. पहिला गुणधर्म असा की या बलरेषा उत्तर ध्रुवापासून सुरू होतात आणि दक्षिण ध्रुवावर संपतात. पण हे फक्त चुंबकाच्या बाहेरच्या बलरेषांबाबत आहे. जर आपण चुंबकाच्या आत डोकावलो तर तिथे या बलरेषा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना दिसतात आणि पूर्ण एक फेरा पूर्ण करतात. म्हणून थोडक्यात काय दिसते तर चुंबकाच्या बाहेर या बलरेषा उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात आणि चुंबकाच्या आत याच बलरेषा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातात. त्यामुळे आपण नेहमीच पाहतो की या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा नेहमीच एक गोलाकार अशी रचना तयार करतात. आता तुम्ही विचार करत असाल की चुंबकाच्या आत रेषा दक्षिणेकडून उत्तरेकडे का जातात, हे नेमके कसे काम करते. याचा विचार करण्यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे असे मानूया की आपण हा चुंबक मधून तोडला, म्हणजेच आपल्याला त्याच्या आतल्या क्षेत्राची दिशा शोधता येईल. तर मला फक्त इतकेच करावे लागेल, हा कंपास याच्या मधोमध आणून ठेवावा लागेल आणि उत्तर ध्रुव कोणत्या दिशेने दिशा दाखवतो ते पाहावं लागेल. तुम्हाला वाटेल की जर मी कंपास इथे आणून ठेवला तर उत्तर ध्रुव इथे दक्षिणेकडे दाखवेल आणि त्यामुळे चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा उत्तरेकडून दक्षिणेकडे असतील. पण जेव्हा तुम्ही कंपास खरंच मधोमध ठेवता तेव्हा बघा, ही लाल चुंबक सूची म्हणजे उत्तर ध्रुव हे या दिशेला दाखवते. म्हणजेच आपल्याला समजते की चुंबकाच्या आत चुंबकीय क्षेत्र दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते. पण हे असं का होते? कारण जेव्हा मी हा चुंबक तोडला तेव्हा मला वेगळं दक्षिण आणि उत्तर मिळाले नाही, तर मला दोन लहान चुंबक मिळाले ज्यापैकी प्रत्येकाचे स्वतःचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत. आणि नेहमीप्रमाणे ही चुंबक सूची या नव्या उत्तर ध्रुवाने ढकलली जाते आणि नव्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होते. त्यामुळे चुंबकाच्या आत दक्षिणेकडून उत्तरेकडे असे चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यानंतर बघा, या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म असा आहे की जिथे रेषा एकमेकांच्या जवळ असतात तिथे चुंबकीय क्षेत्राची ताकद जास्त असते. म्हणून जर तुम्ही या क्षेत्राकडे पाहिले तर तुम्हाला ध्रुवांच्या जवळ या रेषा खूप जवळजवळ दिसतील. याचा अर्थ इथे चुंबकीय क्षेत्र खूप मजबूत आहे आणि जसं तुम्ही ध्रुवांपासून दूर जाता या रेषा एकमेकांपासून दूर होत जातात. म्हणजे इथे क्षेत्र खूपच कमकुवत आहे. आणि हे प्रयोगातूनही पाहता येते. जर तुम्ही पट्टी चुंबकावर लोखंडाची भुकटी शिंपडली तर तुम्हाला चुंबकाच्या ध्रुवाजवळ मोठा जमाव दिसतो. यावरून आपल्याला कळते की ध्रुवांजवळ चुंबकीय क्षेत्र खूप मजबूत आहे. आणि अर्थातच जसे आपण ध्रुवांपासून दूर जातो तसं हा जमाव कमी होत जातो, कारण त्या ठिकाणी क्षेत्र कमकुवत होत जाते. आता हा असा एक कल तयार होण्याचे कारण असे की जेव्हा तुम्ही लोखंडाचा तुकडा चुंबकाजवळ ठेवता तेव्हा आपोआप त्यामध्ये चुंबकत्व येते आणि तो छोट्या कंपाससारखा वागू लागतो. त्यामुळे हा सुंदर कल तयार होतो. आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे या बलरेषा कधीही एकमेकांना छेदत नाहीत. आता
जर मी असं म्हणालो की समजा या चित्रात दुसरा चुंबक आणला, तर सुरुवातीला आपण विचार करू शकतो की या दुसऱ्या चुंबकाच्या क्षेत्राच्या बलरेषा पहिल्या चुंबकाच्या क्षेत्राच्या बलरेषांशी छेदत असतील, पण तसे होणार नाही. या दोन चुंबकांच्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा अशा दिसणार नाहीत. याचे कारण असे की छेद होणाऱ्या बिंदूंवर जर आपण तिथे कंपास ठेवला तर एक बलरेषा या दिशेला बाण दाखवेल आणि दुसरी बलरेषा या दिशेला बाण दाखवेल. पण आपल्याला माहीत आहे की चुंबकीय सुई एकाच वेळी दोन दिशा दाखवू शकत नाही. हे भौतिकदृष्ट्या शक्य नाही. म्हणूनच बलरेषा कधीही छेदत नाहीत. मग इथे काय होईल तर या बलरेषा बदलतील थोड्याशा गुंतागुंतीच्या पद्धतीने, पण त्या कधीही छेदणार नाहीत. थोडक्यात आज आपण चुंबकीय क्षेत्र दर्शवतो ते कल्पनात्मक रेषा काढून, ज्याला आपण चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा असे म्हणतो. ही बलरेषा आपल्याला सांगते की छोट्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाची दिशा कोणती आहे. उदाहरणार्थ ही रेषा दाखवते की इथे ठेवलेल्या छोट्या चुंबकाचा उत्तर ध्रुव या दिशेला आहे. ही रेषा दाखवते की दुसऱ्या ठिकाणी ठेवलेल्या छोट्या चुंबकाचा उत्तर ध्रुव या दिशेला आहे आणि असेच पुढे होत राहते. मग या क्षेत्ररेषा नेहमीच पूर्ण असा गोलाकार आकार तयार करतात. जिथे रेषा जवळ असतात तिथे क्षेत्र मजबूत असते आणि जिथे या रेषा जवळ असतात तिथे हे क्षेत्र मजबूत असते आणि त्या कधीही छेदत नाहीत. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.